परंपरा त्यांना माहिती पन्नास वर्ष म्हणजे 60 साली महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर परंपरा कथा परंपरा चालत आली. आपल्या सगळ्या पासे जे सरकार त्याच्यावरती नेहमी अशोक स्तंभ असायचं बघा. क्लासेस तपासून सगळ्यांच्या पासेस याच्या पूर्वीचे पासेस जर जमा सगळे तपासून बघा. सगळ्यावरती अशोक स्तंभ आहे. पासवरती अशोक स्तंभ आहे. अगदी जे अनसाईन लेटर आहे कुणाचं नाव नाही असे लेटर त्याच्यावरती लिखित अशोक स्तंभ असतो. अशोक स्तंभच काय काही दिवसापूर्वी या सरकारने जाहिरात सगळ्या पेपरला प्रत्येक मोठी जाहिरात बघा. तुम्ही तुमचे सगळे पासेस तपासून बघा. ते मध्ये अशोक स्तंभ असायचे. अशोक स्तंभ या राष्ट्राची ओळख आपल्याला एक संविधानिक अर्थ आहे. काय साजरा केला असेल काय केलं तिथे महाराष्ट्र राज्य शासनाची जाहिरात आली. दैवाची गोष्ट आणि त्या जाहिरातीत सिंबॉल होता. सिंबॉल हे कसल्याचं प्रतिनिधी आहे तर सिंबॉल हे भारत जेव्हा ब्रिटिशर सोबत गेले लॉर्ड माउंटबॅटन ट्रान्सफर ऑफ पॉवर म्हणून तो सिंबॉल जो एका सोनाऱ्याने बनवला होता बेंगलोर मध्ये दक्षिणात्य राज्यामध्ये तो सिंबॉल ते प्रतीक केबिन मध्ये नाही केबिन मध्ये अशोक स्तंभच ठेवला. आज तो अशोक स्तंभ हटवण्याचं काम दुष्ट सरकार महाराष्ट्राची या सभागृहात जिथे अध्यक्ष स्तंभ आहे तुमची आमची ओळख सरकार चुकीची प्रथा चुकीची परंपरा तुम्हाला देखील ओळख होती अशोक स्तंभाची तुमच्याही ओळखीवरती आपण सगळ्यांनी मिळून अशोक स्तंभ परत लढाई. काही दिवसांपूर्वी देखील आणीबाणीच्या विरोधाचा कार्यक्रम झाला. राजभवनाच्या सगळ्या बॅनरवरती देखील त्यावेळी सिंबॉल चिन्हाचा वापर करण्यात आलेला. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील त्या कार्यक्रमात असं आहे की आपल्याला जनसामान्यांना समजावून सांगावं लागेल सिंबॉल आहे काय. जेव्हा भारताला सोडून ब्रिटिशर निघून गेले तेव्हा जाताना ट्रान्सफर ऑफ पॉवर म्हणून त्यांनी सिंबॉल सोन्याचा दांडका आहे. तुमची ओळख नाही आहे. अशोक स्तंभ ही तुमची ओळख आहे. तुला काही अर्थ आहे. सिंहाची निशाणी ही अर्थपूर्ण निशाणी आहे. ही संविधानावरती आहे. मला संविधानिक मान्यता भेटते. संविधानाची जागा आहे. हे संविधानाचं देऊळ आहे. हे जनमानसाचं प्रतीक आहे. त्या प्रतीकावरती चुना पुसण्याचं काम जरी करणार असेल तर त्याला विरोध करावंच लागेल. हे हळूहळू तुमच्या सगळ्या ओळखीवरती आक्रमण करताय आणि हे संविधानावरच